मनोनी जाणते न गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. सद्गुरुं तन्नमामि. श्रीपादनाथं गुराजवर्यं मुमुक्षाणां ज्ञानदानैकदक्षं कोटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन भवनी आद्यत्रयजनी देवाची. या जगत उद्धारा लागी धरिला अवतार मेरा विला परिवार सिद्धाईचा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन भवनी आद्यत्रयजनी देवाची. प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय आपल्या गावातील वैभव असणार ब्रह्ममूर्ती हरिभक्त परायण दिगंबर महाराज गायकवाड यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त चालत असणारा हा अखंड हरिनाम नाम यज्ञ सोहळा तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आजचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसाची कीर्तनाची आणि प्रवचनाची दोन्ही सेवा माझ्याकडे दिली म्हणून सप्ताह कमिटीचं गावकऱ्याचं तुमच्या सर्वांचे धन्यवाद देतो. सेवेला सुरुवात करू. तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेली ओवी ज्ञानोबरायांची पहिल्या अध्यायातील आहे. ज्ञानोबराय सांगतात जाणते न गुरु भजीचे. गुरु भजायचाच आहे, गुरु करायचाच आहे, पण कसा सांगितला? जाणून करायचा सांगितला. जाणते न गुरु भजीचे, तेने कृत कार्य होईचे. जर जाणून गुरुला भजलं तरच आपण जन्माच्या आल्याची कृतकृत्यता होईल, अन्यथा जन्माला येऊनही फायदा होणार नाही. मी नाही सांगत, ज्ञानोबराय सांगताय. त्याच्यात पुढच्या उत्तरार्धामध्ये दृष्टांत देतात. जसं जैसे मूळ सिंचने सहजे, झाडाला मुळाला पाणी घातलं म्हणजे फांद्याला फुलाला पानाला शेंड्यापर्यंत जात. तसं आपल्याला जीवनामध्ये सद्गुरु जाणून करायला पाहिजे, देवदेव जाणून करायला पाहिजे. मग आपण जाणून करतो का नेणून करतो? हाज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी काही तुमचा मास्तर नाही, पण सांगणं आमचं कर्तव्य आहे. आपण जाणून देवदेव करत नाही, नेणून देवदेव करतो. आणि जाणून जर केला तर परिणाम यायला पाहिजे. बरोबर आहे ना? पाऊस जर पडला तर जमिनीतून सुगंध ये सांगावा लागतो का? ऑटोमॅटिक येतोच, हा त्याचा सिद्धांत आहे. तसं जर आपण जाणून गुरुला जर भजलो तर जीवनामध्ये आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव होईल. आपण कुठून आलो माहित नाही, करायचं काय माहित नाही, जायचं कुठं माहित नाही, संग काय येणार माहित नाही, काहीच माहित नाही. धंदा चालला, लहानाचे मोठे झालो, लग्न झाले, 2-4 पोरं झाले, त्याचे लग्न केले, म्हातारं व्हायचं मरून जायचं. याला जन्म नाही ना. याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकवणारा सद्गुरु असतो. म्हणून ज्ञानोबराय सांगतात माझे श्रीगुरु सारखा असता पाठीराखा, इतराचा लेखा कोण तरी, पण श्रीगुरु सारखा पाठीराखा असणारा देव. ज्ञानोबराय सांगतात माझ्या जीवनामध्ये सिद्ध निवृत्ती दादांची परंपरा आली. निवृत्ती दादाच गुरु होते ना. मग निवृत्ती दादाला काय सांगितलं असेल ज्ञानदादाला? काही एवढा मोठा ग्रंथ त्यांनी लिहिला ना, का लिहिला असेल? आपण विचार करतो का त्या गोष्टीचा? बघा, म्हणून ज्ञानोबराय सांगतात तुमचं आमचं जीवन जे ना ते वायाला का जात? आपल्याला कळत नाही आणि सांगणारा धाडाचं सांगत नाही. सांगणाऱ्याला मोठेपणाचा रोग लागला, त्याला महाराज व्हायची हाव, बुवा व्हायची हाव.
समाजाचं काही हो, आप मरे तो मरे यजमान कुले के मरे. सांगणाऱ्याला माहिती पाहिजे की नाही परमार्थ काय करता करायचा. सांगणाऱ्याला देव अनुभवला का. सांगणाऱ्यानं जर देव अनुभवला नाही तर मग ऐकणाऱ्याचं पाणी पतच. सांगणाऱ्याला पहिली गोष्ट अनुभवाला यायला पाहिजे, तर तुमच्या आमच्यापर्यंत जशाचा तसा निरोप येईल साधू संतांचा. आजही संत मेले नाही, आजही ज्ञानोबा आहे तुकोबा आहे जशाच्या तसे, पण सांगणारे मरून गेले. सांगणाऱ्यानं नको तो बाजार सांगायला सुरुवात केली. उद्धाराचं कोण सांगत. उद्धाराचं सांगायला पाहिजे की नको. उद्धार कशानं होईल. म्हणून ज्ञानोबा सांगतात, आता बघा तुम्ही, आता मागचा जन्म माहिती का कोणता होता. मागचा जन्म माहित नाही कोणता होता, पुढचा कोणता होणार आहे माहिती का. मागचं माहित नाही, पुढचं माहित नाही, आता आहे ते वयाला चाललं. बरोबर आहे ना. मग आलेल्या जन्माचं जर सार्थक व्हावं असं वाटत असेल, याच देहामध्ये याच देही घडे देवाचे भजन. हे भजन नाही टाळापाखवादाचं. याच देहामध्ये जीवाला शिव होता येतं, नराला नारायण होता येतं, दगडाचा देव होता येतं या देहामध्ये. पण ज्ञानोबा सांगतात जाणून भजा. जाणून जर भजलं तर काही गोष्ट उपयोगाची होईल, नाही तर देव देव करून सुद्धा वैताग, फाशी घेऊन मारायची पाळी आली लोकायला. देव देव करून सुद्धा वैतागाला, भक्ती करून सुद्धा. का. कारण भक्तीचं वर्म कळालं नाही. बघा आपण जर गावातल्या 10-15 बायाला जर आपण कारले दिले ना, सगळ्या 10 बायाला सगळंच कारले द्या करायला, कारल्याची भाजी करायला. सगळ्याकडून कडू कारलं गोडवत एकटीच राहते एवढ्यात. आता यागन लिंब कापून घाली त्या, चिचा घाली त्या, काय काय टाकायचं टाकी द्या, पण ते कडू ना कडूच राहत. पण एखादी अशी राहती ती काहीच नाही करीत. आंबळे म्हणून तिला चिरलं का, त्याला उकडून घेती, मीठ टाकलं का लगेच बाजूला काढी, तिचं गोड लागत. काऊन. तिला काय त्याचं वर्म आहे, वर्म. तसं संत सांगतात तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा वर्म असावं. ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रकटोनी, आतल्या खुणा प्रकट होण्याचं वर्म सद्गुरु सांगतात. म्हणून इथं सांगितलं जाणते ना गुरु भजीचे. गुरु किती आहे, किती का गुरु आहे. दगड उचलावा तिकडे गुरु आहे. बघा ज्ञानोबा भागवतामध्ये सांगतात मंत्र तंत्र उपदेशिती गुरु आयते आहेत घरोघरी, परी शिष्याते सद्वस्तू मिळविती तयातू श्रीकृष्ण माने. बघा गुरु काय, दत्तात्रयाने किती केले होते. 24. बघा जो जो जयाचा घेतला गुण तो गुरु केला जाण. गुरुसी आले अपारपण संपूर्ण जग गुरु दिसे. त्याला संपूर्ण जग देव दिसायला लागलं. तुम्हाला आम्हाला का दिसत नाही. दिसत नाही का, त्याचं वर्म तुमच्या आमच्या जवळ नाही. आणि ते वर्म ज्ञानोबा सांगतात ज्यानं ते अनुभवलं ना, ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्यत्वे देवतया जवळ असे. आशाला शरण जा. ज्याला देवच माहित नाही आणि त्याला शरण जाऊन काही फायदा आहे का. आशाच्या किती व जेवायला पिशा व्हायला ना, पालच्या घड्यावर पाणी. आमचं लय राग येतो लोकायला. हे बुवा शिकवून बोला द्या. आम्ही का बोलतो, जिला लेकर झाले का तिनं म्हणावं काटेले बेकार राहत्या. जिला झालेच नाही ती म्हणजे काटेले खोडीचे राहत्या, काटे काही झाडाचे तुला झाले नाही तू कच राह. तू लोकांचे कोण सांगू राहील. तुला झाल्यावर कळत त्याच्यासाठी 9 महिने 9 दिवस दगड पोटात वागावा लागतो. त्याच्यासाठी खास्ता खावा लागत्या, त्याच्यासाठी जीवाचा आटा पिटा करावा लागतो. करावा लागत का नाही. त्याच्यासाठी जिट्या लिंबूस तर नांदावा लागत आहे. तवा काटे होत्या का तसेच होत्या. तसा जीवनामध्ये ज्ञानोबा सांगतात. बघा ज्ञानेश्वर महाराज सांगतात जाणते ना गुरु भजीचे. जाणून भजायला पाहिजे. आपण काय झालं एक दृष्टांत देतो. आता थोडं लवकर आवडलं तरी चालू, पण संध्याकाळी लवकर चालू करा. हा म्हणजे इकडं 8 तास तिकडे काढताय. हे बी तुम्ही म्हणशाल तर 5:30 ते 6:30 चालून देईन. मला काय कुठून आणायचं आहे का.
तुम्ही असे 6 महिने जरी बोलायला लावलं इथं बसून ना 6 महिने बोलून एका दाबांगावर डबल दृष्टांत येणार नाही, डबल सिद्धांत येणार नाही. हा काय झालं गावात राहते ना अशी टग्गे राहते पा. आता ते 2-4 जण असे दुपारच्या भरी उन्हाचे बसले लिंबाखाली येऊन इथं पारावर. कोण नव्हतं, ते 2-4च होते. काय करावं धंदा चाला ना, कापसाचा केला अंधार आलो. मग ते डोकं लावलं, आपल्याजवळ तर पैसा गंज पडेल. ते 5 जण होते, 5 जणांना धंदा करायचा ठरवला. आणि ठरवल्यामुळं आता कोणता धंदा करावा त्याच्यात इन्कम पाहिजे ना. याच कापसाचा धंदा केला का टांगा पलटी घोडे फार मुदलच गाठी होत्या. मग करावा कोणता धंदा, जगात डिमांड कोणत्या धंद्याला. मला काय सांगायचं आहे, दृष्टांत सिद्धांत पटाकरता सांगरोड बरं का, वेळ घालवण्याकरता नाही. मग त्यांनी विचार केला, 12-1 वाजे लोक गप्पा आणल्या. त्यांनी सांगितलं यार आता देवाच्या कामात जास्त इंटरेस्ट आहे लोकांना. आता आपण काय करू, परमार्थात पैसा गुतू. त्या 5 जणांनी एक कोटी जमा केली, 5 कोटी रुपये जमा केले. आणि अशा चौफुलीवर जागा विकत घेतली. त्याने जागा विकत घेतली, 2-4 एकर जमीन विकत घेतली. आणि त्या जमिनीमध्ये सगळीकडून झाडं झुडं लावले. लय मोठं मंदिर बांधलं, 1 कोटी रुपयाचं मंदिर बांधलं. धंदा करायचा तर चांगला करायचा, त्याच्यात इन्कम मिळालं पाहिजे ना. आता देवा धर्मात लय इन्कम येईल, अहो लोकांच्या परवडत नाही. हा मग इतकं मोठं मंदिर झालं, सगळ्या जिल्ह्यामध्ये त्याची वाह झाली. वा काय मंदिर आहे, काय मंदिर आहे. पण मंदिरात शिरायला ना मध्ये 1 किलोमीटर जावं लागायचं. पण 1 किलोमीटर लांबच सिक्युरिटी उभा राहायचं. मध्ये जायला कोणी नाही जाऊ द्यायचे. तुमच्या आमच्यासारखे गबाळ्या कपड्यावाले नाही, कडक इस्त्रीवाले पाहिजे तिकडे, कारण इन्कम चांगलं भेटलं पाहिजे ना. आता ते ना मंदिर बांधलं, पण आता याच्यात देव बसवायचा कोणता, देव बसायची पंचायत पलटी ना. आता जगात मी डिमांड ज्या देवाला आहे तो बसावं लागेल. आता ज्याला डिमांडच नाही त्याला कोण खाईल. पण त्यांनी काय केलं, आता लोक लई बालाजीला पळू राहिले. पाहतो उठलं सुटलं बालाजी, उठले सुटले बालाजी. मग त्यानं बालाजीचं मंदिर बांधलं. त्याच्यात बालाजीची एवढी मोठी मूर्ती प्राण प्रतिष्ठा केलेला आहे, मोठा सोहळा केला, ट्रॅक्टरना बंदी वाटली लोकांना खायला. आता लोक जायचे पहिले दिवशी, आता मोकळं होतं म्हणून सारे गेले. नंतर मग आता जसे जसे लोक जायला लागले तसे तसे कपडे पाहून मध्ये सोडायला लागले. सोन्याची मूर्ती ना ती बालाजीची बसवलेली, तिला सिक्युरिटी 4-5 बंदूकधारी, देवाला रक्षण करायला, कारण कोण चोरून नेली नाही पाहिजे. 4-5 कोटी रुपये गुंतवले. महिनाभर चांगली गर्दी राहिली. नंतर गर्दी हळूहळू कमी व्हायला लागली. कमी अशी झाली का यायला हाय ते इकायची पाळी आली. आता यायच्याकडून लोक जायचे ना, महिनाभर भरती गर्दी. गावात एक असं पक्का पिणारा माणूस होता, बेवडा माणूस. ते म्हणे चला तिकडे काय घालून, लोक लई चालले, आपण बी जावा तिकडं. ते गेलं तिकडं, त्याला कुठे येऊ देते का मध्ये, त्याला येऊ द्याय ना. ते नाही रे इथं पिणारे लोक चालत नाही म्हणे, इथं निघ म्हणे. तिथं त्या सिक्युरिटीने दिलं काढून बाहेर. आता याला फुल व्हायला होती. याला वाटलं जाऊ दे, येरी खायला भेटा ना आणि देव पाहायला भेटा ना. मग थकून म्हणून त्याच्या बाजूला आहे ना एक झाड होत, त्या झाडाखाली जाऊन ते झोपले गार सावलीला. तिथं एक मंदिर होतं, एक बारीक छोट मंदिर होत. त्याला वाटलं जाऊ दे त्या देवाच्या नाही तर ह्या देवाच्या पाया पडू. त्यानं काय केलं, ते तिकडं कोणी जात नव्हतं त्या मंदिराकडं. ते त्यानं झाडून झुडून काढलं, सगळं मस्तपैकी स्वच्छ केलं. ती आतली मूर्ती कितीतरी दिसाची कळकटेल होती, तिला बी त्यानं स्वच्छ केलं, पुसून पासून. त्याजवळ जे फाटकं तुटकं होतं उपरनं त्यानं ती पुसून काढली मूर्ती. सगळं स्वच्छ केलं. आणि स्वच्छ केल्यानंतर त्याला ती देवी प्रसन्न झाली ना. त्या पडक्या मंदिरातली जी देवी होती ती देवी प्रसन्न झाली. आता याला काय कळत, तिनं सांगितलं माग बघता काय लागत तुला. ते म्हणे आई काही नको बाबा, तू कृपा राहू दे फक्त व्यवस्थित. मी याचा एवढा माणूस कोणी गावात आपल्याला इचिरीत नाही, व्यवस्थित चालू दे फक्त.
दुसरं काय मागील ती? आई प्रसन्न झाली, आईनं आशीर्वाद दिला, याचं चाललं ना टेचीत इतकं व्यवस्थित. आता याला माहित नाही कोणती देवी आहे, पण यानं त्याची काय केली, भाव ठेवून श्रद्धा ठेवून तिथलं वारिलं. तेवढ्यात त्या आईनं तिनं सांगितलं तुला पैसा लागायचे का, बरं ठीक आहे पैसा घे, आडका घे, सगळं दिलं. याचं इतकं टेचीत चालायला लागलं, काय सांगा तुम्हाला. एका महिन्यामध्ये घर बांधलं बा त्यानं, इतकं सुंदर घर बांधलं, भानगडी झाली. आता हे जे 5 जण होते ना टग्गी 5 कोटी खर्च करणारे, याची गर्दी कमी झाली. हे म्हणजे आपण ते बेवडं काढून दिलं म्हणे, त्याने एका महिन्यात घर बांधलं, काय भानगड झाली त्याची. पुढच्या महिन्यात गाडी आणली त्यांना 4 व्हीलर दारा पुढं. देवाची कृपा झाल्यावर काय, देता देवविता नेता नेवविता, ते याची सत्ता काय. देव द्यायला लागला, भगवान देताय, तो छप्पर पाड पाड की देताय. पण मला दृष्टांत काय सांगायचं थोडं पहा बरं का. मग त्यांनी काय केलं, त्या माणसाला त्यानं धरलं फाट्यावर. खरे तुला कोणता देव प्रसन्न झाला, तू लगेच सगळं दशा बदलली, अगदी कडक कपडे, भानगडी, त्या गाडीमध्ये हिंडाचं ते प्यायचं सोडून दिलं त्या, लय सुधारलं ते. मग आता त्याने म्हणे काय नाही म्हणे, मग ते तिथं एक देऊळ आहे म्हणे, आता तुम्ही काही येऊन नाही दिलं, मी पेल होतो म्हणे, गेलो तिथं, ते झाडून झुडून काढलं. ती मध्ये काही देवी होती म्हणे कोणती, तिची मी माया फाटेल उपारण्यानं पुसून काढलं म्हणे तिला. ते म्हणे बाबा माग बघता तुला काय लागत. मग मी म्हणलं लई पांगडी आई कृपा कर. मग तिने केली म्हणे कृपा. बाबा यायला वाटतं त्याला आपण 5 कोटी गुंतून काही फायदा नाही झाला ना. मग ही गेली तिडं बर का. आता यायला वाटलं ना आपलं बी चांगलं व्हायला पाहिजे, यायना बी चांगलं होतं तरी झाडून झुडून काढलं डबल. रंग दिला, आणखीन पडेल मंदिराला रंग दिला मस्तपैकी. आईचं ते सगळं व्यवस्थित केला, तो वाटका व्यवस्थित केला, तिला स्टाईल बसवली, भानगडी केल्या, सारं केलं. आईनं सांगितलं तथाच तू सांगा तुम्हाला काय लागत. त्याने सांगितलं आई आमच्यावर कृपा कर चांगली. तिनं सांगितलं काय हरकत नाही, करते तुमच्यावर कृपा. त्याच्यावर कृपा केली, पण त्याने विचारलं का तू कोणती देवी. यायचा भाव काय होता, आपल्याला दामांना भेटायला पाहिजे, आपलं सगळं चांगलं चालायला पाहिजे. पण याने विचारलं का आई तू कोणती म्हणून, नाही ना. तिने सांगितलं ठीक आहे तुमच्यावर कृपा दृष्टी होईल. याय ना हाय ते ऐकायची सुरुवात केलं. मग नंतर विचारलं त्या बेवड्याला म्हणे का रे, तो त्या आईला विचारलं होतं म्हणे, मी काय विचारू म्हणे, तुम्ही विचारायचं म्हणे. त्या देवीचं मंदिर होतं, ती अवदाशा देवी होती. कोणतं मंदिर होतं ते, अवदाशा देवीचं मंदिर होतं. आता अवदाशाची याच्यावर कृपा झाली तर काय राहील का ठिकाणाला. मग जाणून बसायला पाहिजे की नाही. देव मला दृष्टांताचा सिद्धांत काय सांगायचा आहे तुम्हाला, ज्ञानोबराय काय सांगतात, जाणत ते न गुरु भजीचे, जाणून बसायला पाहिजे. गुरुनं काय द्यावा, तुमच्या बाई आमच्या घराला लावा, काय आला पत्राची माडी व्हावा, एवढ्या करता. माया पोराचं जमाना मा पोराचं जमलं पाहिजे, एवढे खाली साधू संताला शरण नाही जायचं. हे प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची वाढे मान, हे प्रारब्धावर अवलंबून आहे तुमच्या. परंतु जे संत जर भेटले, पाणी पिना छानकेन गुरु करना पहचानके. जर जीवनामध्ये उद्धार व्हावा वाटत असेल तर गुरु करावा बळकट, त्याचं धरावं मनगट. प्रश्न विचारायचे 2, पहिले सांग मी कोण, नंतर सांग देव कोण. गुरुला काही विचारत नाही तुम्हाला पाणी कळतं का, आणि तुम्हाला आमच्या घरातलं कळतं का, काय कळन त्याला गाजर घरातलं. त्याला जर घरातलं कळतलं असतं ते काय अल्बमला हिंडलं असतं बाय. बघा ज्ञानोबराय 9व्या अध्यायात 3 दृष्टांत देतात. पाहे पा तुझ पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराड, ते आवेरून गोचीड, अशुद्ध कायन सेवती. गाईच्या दुधामध्ये, गाईच्या काशीमध्ये दूध असून सुद्धा गोचिडाच्या ते नशिबात नाही. गोचिड रक्त ढोसते पण ते दूध पिऊ शकत नाही. ज्ञानोबराय दृष्टांत देतात, तसा प्रत्येकाच्या हृदय दिसती मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धीस पुरे अनिशिती वस्तुगामी.
प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा आहे, पण तुम्हाला मला का कळत नाही? प्रत्येकाच्या हृदयात आहे ना. जनाबाईला कळाला, हृदयबंदी खाना केला ना, दगड कोंडीला का काय कोंडीला? मग सोलापूर जिल्ह्यातला कोंडला का? जनाबाईला कळावा, सखोबाईला कळावा, मीराबाईला कळावा, तुम्हाला आम्हाला का कळू नाही? गावात तुम्हीच आहे का एवढ्या? बाकीच्यावर का रोखते पडली का? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सगळ्याच्या नशिबात नाहीये, सगळ्याच्या नशिबात नाहीये. देव सगळ्याच्या नशिबात नाही. तुम्हाला सोनं आवडतच नाही, घरादाराशी नकट्या पुरीशी सोनं आवडत ना, मग बेंटेक्स घेऊन घाली ते या आताच्या. सोनं घ्यायला दामवान लागत, कोणाच्या नशिबात नाही सोनं. बरोबर आहे ना? तसा देव सगळ्या जवळ आहे, पण सगळ्याला का कळू शकत नाही? पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारिले, विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंडले. देव प्रत्येकामध्ये आहे, का जाणत नाही माणसं? देव देव करता करता पागल झाले काही काही. का देव अनुभवाला येत नाही तुम्हाला आम्हाला? तुम्हाला आम्हाला ज्ञानोबरायासारखा सद्गुरू भेटत नाही. तुम्ही आम्ही जाणून गुरुला भजत नाही. गुरु गटुडे गोळा करायचे नादी लागले आता. त्याला काही घेणं नाही. शिष्य उद्या मारायचे, आज का मारा घेणं काही द्यायला, द्यायचं चांग भलं चालू आहे. ज्ञानोबराय तुकोबरायला काय सांगितलं? 14 वर्षाचं लेकरू सांगायला, 14 वर्षाचं लेकरू सांगायला ज्ञानेश्वरी मध्ये. आम्हाला का कळू नाही तो परमार्थ? आमचे तर परमार्थ करता करता पार आबा बाबा 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 पाठीला फोटो लागले आमची वाली कीर्तन करता करता. तरी देव आमच्या अनुभवाला येत नाही का? म्हणून जीवनामध्ये सद्गुरू यायला पाहिजे. सद्गुरू वाचून सापडे ना सोय, धरावी ते पाय आधी आधी. गुरु वेगळा, सद्गुरू वेगळा, श्री गुरु वेगळा. जो जो जयाचा घेतला गुण तो गुरु केला जाण, गुरु त्याला म्हणतात. हे लेकरू सुद्धा आपलं गुरु होऊ शकतं. तिने म्हणे का बाबा तुम्ही कवच काऊन नाही आली, ती बाई गुरुच झाली ना. बरोबर आहे. तिकडं बसल्यापेक्षा इकडं लोक वाट पाहून राहिले ना. आता येईनच सांगितलं होतं, कुठे गेली ती? येईनच सांगितलं होतं बुवा तुम्हाला आम्ही बोलायला पाठवतो, तेव्हा निघला बुवा. ती माझा गुरु झालीच ना. श्री गुरु वेगळा असतो आणि सद्गुरू वेगळा असतो. सद्गुरू कशाला म्हणतात ते सांगतो तुम्हाला. सद्गुरू जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून जो सोडवतो त्याला सद्गुरू म्हणतात. जन्म मरण कशाला चुकन? सत्यनारायण केलं. जन्म मरण कारण चुकन ज्ञानेश्वरीचे पारायण, उलट्या ज्ञानेश्वऱ्या पाटील लोकांच्या. थोड्या अलीकडे बसा, त्याला जाऊ द्या. तुम्ही इकडून बसा, अशा थोड्या इकडे या, त्याला जाऊ द्या. जीवनामध्ये मायबाप साधू संतांची एवढी तुमच्या आमच्यावर कृपा आहे का त्यांनी आपल्यावर हे ग्रंथ सारखे लिहून ठेवले. त्या काळात लोकांनी नाही समजून घेतलं. ज्ञानोबा तुकोबाच्या काळामध्ये लोकांनी नाही समजून घेतलं मायबाप. जाऊ दे, जाऊ दे. अलीकडे सारखा तुम्ही, थोड्या अलीकडे सारखा भाऊ, अलीकडे घ्या. आई पुढं सारखा अलीकडे. जाऊ दे, जाऊ दे, निघलं. बघा, संतांनी ज्या काळात सांगितलं त्या काळात कोणा समजून नाही घेतलं. रेड्याला कळावा, माणसं मेले होते दावा. महिषापुत्रा मुखे बोलाविने श्रुती, चालविने भिंती वैसोनिया. रेड्याला कळली ही गोष्ट, माणसाला का कळू नये? अवघडे. म्हणून जीवनामध्ये परमार्थ तर लई उतो आला कलियुगामध्ये. बापा इतका ज्ञानोबा तुकोबाच्या काळात नव्हता. इतका परमार्थ आता उतो आला. तुमच्याकडे तरी कमी, पण तुम्ही आमच्याकडे पहा. बापा ही तिच्या पुढं तर ती तिच्या पुढं. बापा लाखाना बाया आहे महादेवाला, झोपत नाही महादेवाला 6 महिन्यापूर्वी. हा, महादेवाला 24 तास पाणी चालू आहे. म्हणजे त्याला झोपायचं नाही, खायचं नाही, उठायचं नाही, बसायचं नाही, काहीच नाही. इथं पाणीच प्यायचं त्याला.
काय सांगितलं तुम्हाला, राग येऊ नका ते बरं का. मला इतकं आपण काय सांगू राहिलो तळमळी ना, कारण माणसाचा जन्म एकदाच मिळतो. कुत्र्या मांजरा गाढवाचे जन्म लाख मिळतील. इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती, काही एक उपजाताच मरती, अंध पांगुळ होती. म्हणत नाही का आम्ही, इतर योनीला कळत नाही, माणसाला कळू शकतं, पण माणसाची इतकी अंगरट जात राहती का मोडेल पण वाकणार नाही. तसाच चुलीत जाय, कोणाचं काय जाईल. इतकं साधू संतांना तुमच्या आमच्या करता लिहून ठेवलं. बरं हरिपाठ म्हणतो की नाही आपण, हरिपाठ म्हणतो ना, हरिविना जन्म नरकची पै आणि यमाचा पाहू ना, मग हरी कळाला का. हरी कशाला म्हणतात, हरिविना जन्म ज्ञानोबरायचे शब्द आहे. हरी कशाला म्हणतात, राम कृष्ण हरी. राम माहिती, राम अयोध्येचा माहिती, त्रेता युगात झालेला माहिती. कृष्ण माहिती द्वापार युगात झालेला आहे, द्वारकेचा आहे, मथुरेचा आहे माहिती, यशोदाचा, नंदबाबाचा, कोणाचा म्हणा तुम्ही, बरोबर. पण हरी कोणाचा आहे, हरीच माहित नाही. पंढरपुराचा हरी नाहीये. पंढरपुराचा पांडुरंग विठ्ठल आहे त्याचं नाव, पंढरीनाथ आहे त्याचं नाव. हरी कुठे, आणि रोज हरिपाठ म्हणतो. एक हरी आत्मा, जीव शिव. हे तर पंढरपुरात झाला का आता, मग ज्ञानोबारायला येड लागलं का सांगायला. सांगणाऱ्यानं संभ्रम निर्माण करून टाकला, सांगणाऱ्यालाच कळून नाही राहिलं काय सांगायचं म्हणून. सासू सुनाच्या गप्पा मारायच्या, माय बापाचं सांगायचं, माया शिवतीन बाप तसा होता, थोडस आम्ही इवळच आणि तुम्ही इवळच, झालं परमार्थ. याला परमार्थ म्हणते का. कीर्तनाच्या वेळी रडे पडे लोळे, प्रेमाविना डोळे गळताती. तुका म्हणे ऐसे मावाचे माईंद, त्यापाशी गोविंद नाही. नाही आमचं ना काय खूप आवडायचं, पण ज्ञानोबा तुकोबरायचं तर ऐका ना, त्यांनी काय सांगितलं ते जाणत ते ना भजीजे. विषय आपला तोच चालू आहे. एक हरी आत्मा, आत्माच देवी. कोणा सांगायचं, सांगणाऱ्याला सुचाना काय सांगायचं. खरं सांगायला लागलं का लोकांना तारखेवर लागेल. आम्ही लोक आहे, पुढच्या वर्षी तुमच्या गावात मिळन का नाही. आमचे पाटील पुढे गेले की विजय पाटील, आमचे पाटील, हे पाटील, ते पाटील, सारे गाव डोक्यात घालायचं. काय करता, पुढच्या वर्षी आहे ना तारीख द्यायला पाहिजे. आम्ही तारखेवाले नाही, हीच गाव तीच गाव, फिरणाऱ्याला 40 गाव. पण जे खरं आहे ते खरं सांगितलं पाहिजे समाजाला. समाज ऐकन नाही तर तिकडच मरण, समाजाशी घेणं काय. पण सांगणं कर्त्याचं काम आहे. पोरगी दाखिनं काम आहे मध्यस्थीचं. ते एकमेकाला पसंत पडन नाही पडन, त्याच्या वरमायन मोडन, घोंड्यावर मोडन, तिकडे काढी लागू द्यायला, पण दाखिनं तर आपलं काम आहे ना. तसं परमार्थ सांगणं आमचं काम आहे. सांगणाऱ्यानं जे ज्ञानोबराय तुकोबरायनं सांगितलं ना ते सांगावा. सहण्यासारखं आपल्याला माऊली, आपल्याला गर्दीशी काही घेणं नाही. तुमचं सारंच गाव इथं येऊन बसायला पाहिजे, आवत वाढायला लागते ना काही. सारे जर इकडे आले तर आवत कोणा वाढायची, गाव साफ कोणा करायचं, तिकडे लागते ना काही. लग 84 फिरके आया, बडे भाग माणूस तन पाया. 84 लाख योनीमध्ये अनंत दुःखाच्या यातना भोगत भोगत जर इथपर्यंत आलो, एका योनी कोटी कोटी पेरा, तेव्हा लागे वारा मनुष्य देयाचा. इथं येऊन ते धंदे करायचे. मला एक जण म्हणे, मी 4 पोरीस लग्न केले. म्हणलं बाकीच्या का मारुतीच वाड्या का, 4 पोरीस लग्न केले, तुला करावंच लागणार आहे ते. आता ज्याचे मायबाप मेले त्याच्या पोराचे लग्न झालेच नाही का, तो काय लय वाघ मारला का. आणि हे करावंच लागणार, हे कर्तव्य कर्म आहे संसारातलं. पण जन्माला येऊन याच देही ओळखी करा आत्मारा. केला का, जर केला नसेल तर येऊन काही फायदा. करायला पाहिजे. कोणाचे 5 गेले, कोणाचे 75 गेले, काही जायच्या रेंज मध्ये आले. मायबाप 1 तास खटवांग राहायला मिळाला भाग्य. तशा मला एक जण म्हणे, बाबाची 1 तास होत कसं काही शक्य जावे त्याच्या वंशी. तेव्हा कळे, बाहेरून ऐकणाऱ्याला गोष्ट कळत नाहीये.
नाही कळत, नाही कळू शकत. बघा तुम्हाला सांगू राहिलो, जाणत येणं गुरु भजी जे चाललं बरं का, एका शब्दावर जरी संपलं तर आपल्याला काही पूर्ण सगळंच समजलं पाहिजे अशातला काही भाग नाही. एक गोष्ट जरी समजली तरी चालेल. माझ्या मुक्ताईला बघा, तुम्ही सगळ्या मीराबाई, मुक्ताबाई, सखूबाई, जनाबाईची तुम्ही सगळ्या. माझ्या मुक्ताबाईला किती वर्षाचं लेकरू? 6 वर्षाचं लेकरू. 3 भावंडात संघ हिंडत होतं, बरोबर. आणि ज्यावेळेस निवृत्ती दादाची कृपा ज्ञानेश्वर महाराजांवर झाली त्यावेळेस निवृत्ती दादा सांगतात, ज्ञाना सोपानाला आणि मुक्ताबाईला ही गोष्ट दे. ज्या गोष्टींना जीवाचा शिव होतो ना, ज्या गोष्टींना जन्म मरण चुकतं ना, त्याला नाम म्हणतात. आणि ते नाम तू या मुक्ताईला दे. ज्यावेळेस मुक्ताईला नाम द्यायला ज्ञानेश्वर महाराज लागले त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज मुक्ताईला उपदेश करताना म्हणतात, मुक्ता आधीच जन आहे उद्धट, गुह्य करू नको प्रकट, मोडेल भक्तीची वाट संत जन कोपती. हा मार्ग सगळ्याला कळू शकत नाही. नाव ठेवणारे, किडे पाडणारे लई. हो, चिरगोटे बांधुनी वाढवले पोट, व्यर्थ गर्वार जगा माझी. जर संसार फळा फुलाला यावा असं वाटत असेल ना, तर लगीन करावं लागते. रस्त्यानं 10-15 महिला चालल्या, एखादीला बायको म्हण बर, मरूस तर हाणतीन ना. काऊन? त्याला रीत आहे. जसं त्याला लग्न करावं लागतं, मग 50 काय 500 लोक जरी बसेल असली तर मान का, त्याला रीत आहे. तस मुक्ताईला ज्यावेळेस उपदेश ज्ञानोबा करायला लागले त्यावेळेस मुक्ताईला जर एवढं करून जर प्रकट केलं, प्रकट करता होय मातृगमन ज्ञानदेवा म्हणे निवृत्तीच्या, स्वतःच्या सद्गुरूची शपथ घेऊन सांगितले, मार्ग गुपिते उघडा नाही. लोक सांगते उघडा, म्हणतात ए सोडून दे. एका शब्दाचे लाख अर्थ करून चालत नाही. अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी, विषय लोभी मन साधनच बुडवले. ही जी गोष्ट जी जाणत येणं गुरु भजीचे ना, याच पहिल्या अध्यायाच्या 70 नंबरच्या ओवीमध्ये ती परंपरा गुह्य आहे. ज्ञानोबा सांगताय, या गीतार्थाची थोरवी सोये शंभू विवरी, ते तर भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. देवाचा देव महादेव आहे ना, तुम्ही साऱ्या महादेवाला जाता का नाही? देवाचा देव महादेव, मग डोळे लावून कोण बसेल? एकीच्या तरी मनात प्रश्न येतो का देव आहे का नाही? मग त्या देवाला डोळे लावून बसायची काय गरज आहे? ज्यार ती डोळे लावून बसतो त्यार ती त्याच्यापेक्षा देव मोठा असला वाटतच नाही आम्हाला. जर देव त्याला भजतो तर त्यात ती महादेवापेक्षा मोठा देव असला पाहिजे का नाही? रोज म्हणून राहिले देखिला देखिला माय, काय डोळे दगड पाहिले तो. योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजने, पाहता पाहता मन न पुरे धनी. ज्ञानदेवा पुसे निवृत्तीशी चाड, आणि पुढे काय? ज्ञानदेवा पुशे काय भिताडा पुशे का काय पुशे? अरे कधीतरी परमार्थ समजून घेतला पाहिजे, जाणून घेतला पाहिजे. आम्हाला काय पागलपण आहे का? पिसाळेल कुत्रट असले इतक्या लांब तुमच्या लांब 150 किलोमीटर यायला. हे म्हणते तुम्हाला लई ताण होतो, लई लांबून येत्या तुम्ही. अरे आम्ही काही नागरं उड राहिलो की देऊ? ज्ञानोबा तुकोबाराच्या तुकड्या करता मौती झाल्या, आम्हाला तरी काय खात्या? काय दगड खातो का आता? कुठलो आले महाराज, काय खात्या काय पित्या का? इतकी सोय आमची वाली. इथं लय गरम होतं, तिकडं चाला कूलर लावून द्या. त्या ज्ञानोबाराच्या काळात कोणी द्यायला शिळे तुकडे सुद्धा वाढले नाही, तरी त्यांनी एवढे मोठमोठे ग्रंथ लिहून ठेवले उद्धारा करता तुमच्या आमच्या. समाज देऊ राहिला तरी एवढ्याच भागत का? मग फाशी घेऊन मर ना. साधू संतच त्याच्यासाठी नाही ना, दुसरं काहीतरी करणार. आम्ही कोणाच्या विरोधात नाहीये, पण आतड तुटतं जिला लेकर झाले ना तिने हातपाय खोडेल राहतात. आमच्या ज्ञानोबा तुकोबा आहे ना, अरे लाख सोन्यासारखा समाज एकत्र येऊन बसतो. त्यांना उद्धाराची गोष्ट सांगितली पाहिजे. ज्यावेळेस महादेवाने पार्वतीनं महादेवाला प्रश्न केला, तुम्ही देवाचे देव महादेव असताना सुद्धा डोळे लावून कोणाचं ध्यान करतात? आणि रोज ज्ञानेश्वर पाठी द्या, उलट्या ज्ञानेश्वर पाठी यायच्या. डोक्यात उतरू नाही का? उतरायला पाहिजे की नाही?
या गीतार्थाची थोरवी सोये शंभू विवरी ते तर भवानी प्रश्न करी चमत्कारोनी मा पार्वती ना भवानी म्हणजे पार्वतीना प्रश्न विचारला महादेवाला, देवा तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता? मग महादेवाने काय सांगितलं? ओम नमः शिवाय. म्हणजे पार्वतीला माहित नव्हतं का? जे सांगितलं मग ते तिथं सांगता येत नव्हतं का? कैलासात सांगता येत नव्हतं का पार्वतीला? पार्वतीला सांगता येत होतं, पण तिथं न सांगता बघा ज्ञानेश्वर महाराज सांग, मी माझ्या घरचं तुम्हाला एक शब्द सुद्धा सांगणार आणि माझ्या बावळाटाचं तुम्ही ऐकू बी नका, पण ज्ञानोबराय तुकोबरायचं ऐकावं लागल. या ग्रंथावर कोटीनं उलट आलो होते एका दिवसामध्ये. ते ज्ञानोबराय 18व्या अध्यायामध्ये सांगतात, शिर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी. मराठी कळती का? मराठी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो काही त्रिपुरारी सांगितले. जे काय सांगितलं? शिर सिंधूच्या परिसरी. कुठे शिर सिंधू? विचार बरं एखाद्या बाचा मनगड धरून. नाही ते महाराज त्याला कसं विचारायचं? विचार करायला पाहिजे मायबाप. बघा ज्यावेळेस पार्वती माताला तिथं नाही सांगता आलं, पार्वती मातेला शिर सिंधू आनंदवनामध्ये नेलं आणि आनंदवनामध्ये ज्यावेळेस ही गोष्ट सांगायला लागले भगवान शंकर पार्वतीला, ते उघडं नाहीये. आणि रोज परंपरामध्ये आदिनाथ उमा बीज प्रगटले, टाळ फुटले, म्हणणारीनं दिली गेली. काय काय आदिनाथ उमा बीज प्रगटले? कोणती बीज प्रगटले? तेव्हा रामकृष्ण हरी होते का? शंकराच्या काळात होतं का? म्हणजे तुम्हाला कळूच राहिलं ना, मी मराठीत बोल राहिलो. अरे त्या काळामध्ये जर पार्वतीच्या कानात सांगितलं असेल, आणि आजचा बाई कीर्तन तो भरून म्हणतो पार्वतीला झोप लागली होती. तुला झोप लागली राजा? पार्वती काय आता ज्या ठिकाणी अनादी काळाची गोष्ट सांगायची होती तिथं पार्वतीला झोप कशी लागल? तुम्ही झोपेले की नाही ना? ती गोष्ट गुह्य, इति गुह्य तमम शास्त्र. ते गुह्य असल्यामुळं उघड नाही. ते हे प्रकट गुह्य बोली विश्वभ्र निस्तच मारायचं. काय प्रकट गुह्य बोली? ज्ञान गुड गम्य ज्ञान देवाला आले आणि निवृत्तीनं दिले माझ्या हाती. जे गुह्य आहे ना ते ज्ञान तुम्हाला सांगू राहिलो आता. म्हणून जाणं ते ना भजीचे. हो सद्गुरु पुढे नाही राहत, गुचू गुचू नसतात. बहु अवघड आहे संत बेटी परी जग जेटी. त्या भगवंताची ज्या आईच्या पोटी जन्माला आलो ना तिची कुश पवित्र पाहिजे. कोणाला नाही कळत ही गोष्ट, कळूच शकत नाही कोणाला बी. ज्या आई वडिलांच्या तुका म्हणे ज्याचा पिता नाही शुद्ध तयाशीच देव अंतराला. लई देव देव करतो दाड्या मिशा वडील म्हणजे काही लई पोचले अशाचा काही भाग नाही. बोकड्याच्या बी दाड्या वाढून राहिल्या. सोंगात देव नाही, सोंगे चंदे काही देव जोडे ऐशे नाही. माणसाईनं केस वाढीले आसवाला किती का लंबेचे लंबे, त्याला देव प्राप्त झाला काय? नाही मायबाप, नाही 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 नाही. दंभ करे सोंग मानावा या जग, मुखे बोले त्याग म्हणे नाही. ही सगळी दांभिकता आहे. देव हात राहिला, देव हात आहे का नाही? आता भुका लागल्या ना तुम्हाला, भुका लागल्यावर पोटाला भाकरी बांधल्या चालन का? बांधायच्या ना बाहेरून. लई भूक लागली म्हणून 2-4 भाकरी बांधून घ्यायच्या पोटाला. जाईन का भूक? भूक कुठं लागली? आत. भाकरी कुठं बांधल्या? बाहेर. भूक जाईन का? 96 पिढे गेले तरी जाणार. देव कुठं आहे? आत. बाहेर. आम्ही करू कुठं राहिलो? बाहेर. कधी देव भेटल? कधी देव भेटल? हाका मारी ज्याच्या नावे त्याचं नावच नाही ठावे. म्हणून जीवनामध्ये जाणते न गुरु भजीजे. ज्यावेळेस जीवनामध्ये सद्गुरुनाथ येतात, अनादी काळाचं असलेलं परंपरागत असलेलं जे ज्ञान आहे मायबाप, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फुटे, विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. ज्ञानोबराय सांगतात सद्गुरुनाथ ते ज्ञान देतात.
निवृत्ती दादाला ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजाला दिलं ना, त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदेवा म्हणे मी चाडी सद्गुरू न केले कोडे, माता हात ठेवणी पुढे बीजची वाहिले. याला परंपरा म्हणतात. परंपरा कशाला म्हणत नाही परंपरा, याला परंपरा म्हणतात. परंपरा त्याचे कुळ शुद्ध शुद्ध कुळ लागतं, नाही तर माळी जपता जपता पार गेले न जाणार. तसेच माळी जपतो का नाही आपण, झोपीत जपता येते का? झोप लागल्या माळ कोणीकडं हात कोणीकडं, मग पडलं का? बंद पडलं का मग काम आमचं? आणि रोज हरिपाठ म्हणतो, ज्ञान देवा मौन जप माळा. आता मौन म्हणजे बडबड आहे किती नाही. जप माळा मग 2-4 माळी गिळून घ्यायच्या जपत बसायच्या. अंतरी सांगितलं ते ना, जप माळा अंतरी. पुढची गोष्ट महत्वाची, याला ज्ञानोबाची मेक म्हणतात. आणि धरून श्रीहरी जपे सदा. काय जपतो धरून श्रीहरी? माला बनाई काष्ट की बीच में डाला सूत, मला बिचारी क्या करेगी जपने वाला कुपत. अरे काय जपतच माहित नाही, निस्तच चालला वाढाचा माळी. अरे हाड, अरे ते कुत्रा आलं रे, अरे ते मांजर आलं, आणि चाललंच माळी वाढायचं काम. याला नामस्मरण म्हणते का? माय बाप, नामस्मरण हातानं करायचं नसतं, नामस्मरण पायानं करायचं नसतं, नामस्मरण तोंडानं करायचं नसतं. मग काय ना करायचं असतं? आले मग आजचा महाराज कुठून आलं का नाही काही सांगत. हे सांगणारे कोणी नाही राहिलं मायबाप जीवनामध्ये. बरं, म्हणून समजून घेतलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. भक्तीचं वर्म आहे ते, वर्म जाणलं रे जाणलं. ऐसे वर्म मज दावी नारायणा. तुकोबाराय सांगतात, असं वर्म जीवनात यायला पाहिजे काय तो भगवान परमात्मा मला अनुभवाला येईल. देव दावी ऐसा कोण भेटे गुरु, असा जीवनात यायला पाहिजे. देव देव करा, देव देव करा. काय देव देव करतील लोक? त्याला कुठं न लगती सायास. आणि आजचे गुरु म्हणते, चला माहिती सांग चैत्यामला, चला नर्मदा परिक्रमाला. ज्ञानोबा आहे, तुकोबरा काय सांगतात, न लगती सायास जावे वनंतरा, सुखी येतो घरा. आला का आतापर्यंत आला नाही माय बाप. जीवनामध्ये ऐशियाचा पदर धरा, जेने देव येईल घरा. ज्याच्या जीवनामध्ये मूर्तिवंत भगवान परमात्मा ज्याने अनुभवला, असा सिद्ध महात्मा जीवनामध्ये येणं गरजेचं असतं. ज्यावेळेस ते वर्म आपल्याला मिळतं, त्यावेळेस आपल्यामध्ये बदल होत असतो, त्यावेळेस देहाचं सार्थक होत असतं, त्यावेळेस देव अनुभवाची गोष्ट आहे. भाव बळे आकळे, आणि भाव पुढे मरून गेला. सोयाबीन मध्ये घुसला, कापसात घुसला. इकडं कुठं भावे, परमार्थात कुठं भावे. हरिपाठाला जेवाला 60, तिकडं पंक्ती पूर्ण, आणि लय परमार्थ चालला. समजून घेतला पाहिजे, जाणून देव करायला पाहिजे. जाणून समजून उमजून देव जर केला, या देहाचं सार्थक होतं. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे ना, जाणून केला. तुम्ही आम्ही का करत नाही? करायला पाहिजे. आपण माणसं आहोत, आपण बुद्धीनं विचार करायला पाहिजे. बुद्धीचे वैभव आणले नाही तुझे, एकाकीशी राजे सकळ सिद्धी. बुद्धी चालवली पाहिजे परमार्थामध्ये. अहो काय नाही जीवनामध्ये, आता संध्याकाळ व्हायला लागली जीवनाची. सारं झालं, आता काय राहिलं? आता हे सगळ्या मावल्या बसेल, काय राहिलं का? घरात सुना आल्या द्यायला, नातू परतुंड झाले. आता किती दिवस वजे उचलायची द्यायची? आता आपलं सार्थक करून घ्यायला पाहिजे की नाही? जाता जाता का व्हाय ना, आपले भजनी म्हणते ना, एखादं गेलं का भजनी म्हणते राहते का? नाही, भजनी राहते. पण द्यायला आमच्याकडे आहे, कोणी गेलं का त्याला भजनी राहते. पण ते म्हणते झाला प्रयत्न रूप शरीराचा भाव लक्ष याला टाकते. मग म्हणते शेवटी त्याच्यामध्ये म्हणतात बघा, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, आणि उजळणीला दीप गुरु कृपे. आता राग झाल्यावर काय दीप उजळत? मग तुका बरं चुकायचं सांगून राहिले का?
तसा सद्गुरु जीवनात यावा लागतो. ज्यावेळेस जीवनामध्ये सच्चा सद्गुरु जीवनामध्ये येतो, ओरिजिनल नाम जीवनामध्ये येतं, त्यावेळेस देहाचं सार्थक. हाताने करायचं नाही, पायाने करायचं नाही, तोंडाने पण करायचं नाही. मायबाप धरून श्री हरी जपे सदा सदा. अरे माणूस कोमात जरी गेलं तरी चालू आहे. देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले आईचे केवळ माझे टाई. ज्ञानोबा आहे सांगू राहिले. आईच्या पोटामध्ये प्रत्येकाचं भजन चालू होतं. प्रत्येकाचं किती नास्तिक राहू द्या तो, आईच्या पोटात ते भजन चालू होतं. बाहेर आला, 9 महिने 9 दिवस झाले, बाहेर आला. डॉक्टरीने आली, सिस्टरीने आली, तिनं ते नाळ खांडला. तेव्हा ते भजन तुटलं. चुकली या मायपुता संकटी एकाके बहु काळे झाली बेटी. त्या संधी माझी उठे अनिवार्य रुदन. जर ते लेकरू रडलं नाही ना, त्याला चिमटे घेऊ घेऊ रडायला लागले. काहून? तुम्ही आयाच आहे ना, ते इवळलं पाहिजे का? त्याच्यावर मायेचा फटका बसला पाहिजे. जोपर्यंत त्याच्यावर मायेचा फटका बसत नाही तोपर्यंत ते इवळत नाही. नाळ खंडूस तर ती इवळत का? नाही इवळत. नाळ खंडला रे खंडला, तो विश्वनियंत्यापासून भगवंतापासून बाजूला गेला. आणि बाजूला गेल्यामुळं वारा कलीचा लागला आणि कोहम कोहम बोलू लागला. स्वतःचं अस्तित्व विसरून गेला. स्वतःचं अस्तित्व विसरून गेला. मी कोण ही गोष्ट माणूस विसरला. आपण देह नाही, आपण सकाराम तुकाराम गंप संपत आहे का? कमल विमल सुमल ही गोष्ट आपण नाही. ज्या वेळेस नाळ खांडला त्या वेळेस त्या लेकराला काही नाव होतं का? उपजल्या बाळकासी नाव नाही तयापासी ठेविले नावेसी होदेत. जे नाव ठेवलं का म्हाताराला म्हातारील काय मराली म्हातारण म्हातारी. ते 84 लाख येऊन जीवारी चालू झाली द्यायची. रीतीनं जर नाही गेलं ना, रीतीनं जर नाही गेलं ते 84 लाख युनिलाच गेलं देव देव करून सुद्धा. येताना तोंड उघड होतं का? आईच्या पोटातून आला तोंड उघड होतं का? यायला नाही माहिती मिस्त्र ठेवायला यायला, कारण हे नाही राहत तेव्हा. तुम्हाला माहिती बरोबर आहे ना? तेव्हा याचं तोंड उघड नव्हतं, डोळे उघडे नव्हते, थोडं वाचत होतं का करीत होत ते नाही ना. ज्यावेळेस त्याचा नाळ खांडला तेव्हा ते करायला लागलं. बघा तुम्ही. मग जाताना काहून इवळून चाललं ते? डोळे वाचून घेतोय, तोंड फाडीत बसतोय, आय 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 बाबू 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 बाबू. काहून? काहून? जायची रीत कळाली नाही. मायबाप जायची रीत कळाली पाहिजे बरं. आणि जायची रीत सद्गुरूंना देत असतात. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, जाणते न गुरु भजीचे. जाणून गुरु करायला पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणत्या ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म, ज्याने केलं त्याला का विमान आले की नाही? राग येऊ नका देऊ तुम्हाला. मी जे बोलतोय ते ज्ञानोबरायाचे शब्द आहे. मी जे बोलतोय ती ओरिजिनल रीत आपल्याला दिली का? तुम्हाला आम्हाला जे दिलं जातं 99.99% देहाचं सांगितलं जातं. देव देहात मोडत नाही. आपुला तो एक, आपुला तो एक करून घ्यायचं सांगितलं. आणि इथं किती आहे? 3 आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल घ्या शेवा मंत्र. आता किती झाली याच्यात? राम कृष्ण हरी 3, विठ्ठल केशवा 5 झाले. मग 5 सांगितले का जपायचे? आणि तुकाराम मारला का? येड लागलं का? आपुला तो देव एक करून घ्यावा. ताळा बसू राहिला का? कधीतरी विचार करतो का माणूस? कधीतरी बुद्धीवर घासितो का पार मारतो? कधीच नाही घासत. मग एक देव करून घ्यायचा तर कोणता करायचा? सोमवारचा करायचा का मंगळवारचा करायचा का बुधवारचा करायचा का गुरुवारचा करायचा का शनिवारचा करायचा का रविवारचा करायचा? एकच सांगितला ना. परिसृष्टीच्या उपक्रमा पूर्वी का विरोत्तमा वेळाईचा ब्रह्मा एकला होता. तो सृष्टी न करू शके मद ईश्वरात ओळखे. तो थुरू केला एके नामे जेने. जेव्हा ब्रह्माची ज्ञानेश्वरी ते बाबा ज्यावेळेस ब्रह्माची निर्मिती झाली त्या ब्रह्माला सुद्धा काही सुचना. तो सृष्टी ना करू शके त्या ब्रह्माला सुद्धा हंस रूपी पक्षाचं रूप धारण करावं लागलं. त्याच्या कानात पेरावं लागलं. कानात हंस रूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकीचारी भागवत.
त्याला मुख्य महाविष्णू संप्रदाय, त्याला फळ म्हणतात. ते राहिलं बाजूला, असं करा म्हणजे असं होईल, तसं करा म्हणजे तसं होईल. गुरुनं सांगावं नारायण नाग बळीत करायला जा म्हणून सांगावं. काय सांगावं गुरुनं? देहाचं ममत्व कशानं त्यांची गोष्ट सांगावा का देहाचं सांगावा? मला एकदम म्हणे बाबा ते सांगितलं नारायण नाग बळी करायला गेलतो, महिन्यापासून कोणाच्या घरी पाणी पित नाही. म्हणलं चांगली गोष्ट झाली. 1.25 महिना शिवलांडाचा नाही, 1.25 महिना कोणाचं पाणी प्यायचं, त्याची बाटली संग राहायची. म्हणलं चांगली गोष्ट आहे बाबा. केलं नेमकं 1.25 महिना व्हायचा दिवस आणि त्या दिवशी पुतण्यानं फाशी घेतली. मग आता पुन्हा करायला किती करशाल, काय करशाल? अरे हे करायचं सांगू नका. कलियुगामध्ये जी गोष्ट सांगितली ना, कलियुगी उद्धार, काय म्हणते नाम सांगायला लागलं तर लोकांची डोकी फिरत. कुठून आलं कानू, नवीनच आलं, अंगातच येत आहे. कुठून पंथ आला कानू, त्याच्या अंगातच देव येतो. देव अंगात येतो का मेंटल खोपडीच्या? का देव अंगातच देव देहात का हो जाता मंदिरात? देव देहात आहे. जाण्याची रीत माहिती पाहिजे का नसायला पाहिजे? देहातला देव कशाने कळत? किती दिवस उपास केला देव कळत? उपाशी जर देव जोड येतो दुष्काळात काय थोडे मिळेल त्याला का विमान आले की न्यायला? तुकड्या करता किती का मरून राहिले, त्याला विमान आले की न्यायला? आता तुम्हाला सोमवारी मंगळवारी गुरुवारी चतुर्थी आहे, साऱ्या तुमच्यात माती लागून दिली, येणार द्यायची मग काही नाही. सगळे तुमच्या पाठीला पोट लागले उपास करता करता. मग ते देव भेटला का? उपासना देव जोडत नसतो मायबाप. उपासना देव जोडत नसतो. जप तप कर्म क्रिया नेम धर्म वावगाची श्रम व्यर्थ जाय. आपल्या कमी आयुष्यामध्ये, कलियुगामध्ये कमी आयुष्यामध्ये आपल्याला आपल्या अस्तित्वाची जर ओळख करून घ्यायची असेल, म्हणून ज्ञानोबराय सांगतात जाणते ना गुरु भजीचे, जाणून भजा. वाल्या कोळ्याचा उद्धार झाला आमचा का व्हायना, ध्रुवाचा उद्धार झाला आमचा का व्हायना. रामदेव होते का नाही? रामानं गुरु केलेच ना, नाही केले? परब्रह्म राम वशिष्ठा शरण, कृष्ण सांदीपानी गुरु केला, त्याने देवासून गुरु केले ना. आमचं काय चाललं? मग सांदीपानीनं काय सांगितलं असं, तो नाव घे. वशिष्ठाने काय सांगितलं असं रामाला, तो नाव घे, राम राम म्हण. नाही, ती गोष्ट गुह्य आहे. इथे गुह्य तमाम शास्त्र, आणि तिला परंपरागतच घ्यावा लागतं. आपण हरिपाठ झाल्यावर परंपरेचे अभंग म्हणतो. बघा ना काय म्हणती परंपरा, काहीच माहित नाही, चाललंच म्हणत धंदा. जो निर्गुण निराभास, जिथून उद्भव सबल ब्रह्मा असं आधी नारायण म्हणते, त्यास तो सर्वांचा आद्य गुरु. अरे ती परंपरा आली ना नाथबाबांच्या जीवनामध्ये. ही परंपरा आदिनाथ उमापासून आली ना ज्ञानेश्वरापर्यंत. राघव चैतन्य केशव चैतन्याची परंपरा तुकोबारायची आली ना. बघा ना जरा, अभ्यास करा ना. मग त्याला हे नसन सांगितलं ना. मग रामाच्या आधी लोक उद्धरलेच नाही का? राम राम तो सब कोई कहे, ठक ठाकूर चोराला सुद्धा माहिती येते. पण जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम कुछ और. ते नाम वेगळं आहे मायबा. ते अक्षरात मोडत नाही. जे अक्षराची अव्यक्त निर्देश देश काल रहित, ते अक्षरात मोडत नाही ना. ती गोष्ट आकारात मोडते का? नावात मोडत नाही. नाव द्यायला उपाधीला जे ठेवलं जातं त्याला नाव म्हणतात. उपाधी विरहित तुम्ही निर्विकार, त्याला नाम म्हणतात. आणि ती परंपरा येण्याकरता जीवनात सद्गुरू लागतात असं ज्ञानोबराय सांगतात. म्हणून जाणते ना गुरु भजीजे. ज्यावेळेस भजायला लागलो, ते वर्माला आपण अंगीकार केला, त्या वर्माचा ज्यावेळेस जीवाना अभ्यास केला, त्यावेळेस देहावर परिणाम व्हायला लागतो. देहाचा विसर पडायला लागला. जसा जसा देहाचा विसर पडायला लागला तसं तसं स्वस्वरूपाची ओळख व्हायला लागते. आणि जशी जशी स्वस्वरूपाची ओळख झाली तेने कृत कार्य होईचे. मरायच्या आधी एकदा मरून राहिला पाहिजे, औषध घेऊन नाही.
तुकोबाराय सांगतात मरणाआधी राहिलो मरून, मग त्यानं का फाशी घेतली का? काय केलं त्यानं? या नामानं आसवायचा कोटी आठवायची नाही दे हीच विदेही भोगू दशा, अशा अवस्थेला जीव पात्र होत असतो. म्हणून जसं मुळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषी उत्तरार्धात दृष्टांत दिला ज्ञानोबरायांनी. झाडाला जसं मुळाला पाणी घालावं लागतं तसं ते शेंड्यापर्यंत जातं, तसं तुमच्या आमच्या मुळामध्ये असलेला भगवान परमात्मा गाठ घाला मुळ बंदी अवघ्या सांडाव्या उपाधी. आपण म्हणतो ना बघ, मूळ बंधाला कशी गाठ घालता जाईल, कशाना घातल्या जाईल, त्याची रीत काय, त्याची रीत सद्गुरुनाथ देत असतात. म्हणून यातामध्ये यात अवकाश बोलण्याचा प्रयत्न केला, कारण 6:15 वाजले. अर्धा घंटा म्हणला होता पण पाऊण घंटा झाला, तर काय करते त्याने विलच नाही. म्हणून जीवनामध्ये मायबाप ज्ञानोबराय तुकोबराय सारखे महात्मे जीवनामध्ये यावा आणि त्यांनी सांगितलेला परमार्थ आपल्या जीवनामध्ये स्थिर व्हावा. उद्धार करायचा असेल ना मायबाप, बघा एक दृष्टांत देतून थांबवतो. पुन्हा संध्याकाळी 2 घंटे भुकाच आहे. वेळेवर चालू करा म्हणजे 2 घंटे चालू, वेळेवर चालू करा. आपल्याला पब्लिक यायला पाहिजे अशातला काही भागच नाही. एक जरी मुंडकं बसेल असलं तरी चालतं, एक जरी मुंडकं असलं तरी चालतं. आपल्याला काय सारं गावच येऊन पाहायला बसायला पाहिजे अशातला काही भाग नाही. एकाला तेच सांगायचं, लाखाला तेच सांगायचं असतं. ज्याचं भाग्य असलं का ते झोपीतून उठून येतंय, आणि ज्याचं भाग्य नसलं की ते इथून उठून जाऊन झोपायला जातंय. त्याच्या नशिबात नाही, नशिबात नाही. इथं जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. बघा 1400 वर्षाचे चांगदेव महाराज होते ना, मरेल माणसं जिवंत करीत होते की नाही? मरेल ना, प्यारलेचे नाही, मरेल करायचे ना. सगळं करा भाग माहिती, मला फक्त सिद्धांत सांगायचं. एवढं करून बी 1400 वर्ष शरीर केले जतन, बोधे विन शीन वाढविला. मुक्ताई सांगते बरं का, 6 वर्षाचं लेकरू सांगू राहिलं 1400 वर्षाच्या महात्म्याला. तुम्ही फक्त तुमचा देह पोशिला, तुम्ही बाकीचं काही नाही केलं. आणखी विधीमध्ये तुम्ही घाण करून ठेवली, धर्मामध्ये तुम्ही घाण करून ठेवली. अजून जे मेले ते मरणार नाही का? इथं दृष्टांत उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपितीचे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. अरे या सृष्टीचा सिद्धांत आहे, जे उपजला ते संपणारे. तुम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करताय, तुम्हाला त्याचा बोध नाही. तुम्ही जगाला फक्त तुमचं स्वतःचं शक्ती प्रदर्शन करताय. मरेल माणसं जीवन करता म्हणजे तुम्ही लई पोहोचले का? तुम्ही मरणार नाही का? किती दिवस काळाला भिरकावणार आहे? मुक्ताईनं इतकं झापलं चांगदेव महाराजांना, इतके बोलल्या. नंतर चांगदेव महाराजांनी सांगितलं, शरणांगाला आले. बरं का, ज्ञानी माणसं जास्त सांगायचं काम नाही राहत. त्याला लगेच वर्म काळाला जरा गरम आहे पण काम बराबर आहे. मग मुक्ताईची शरण घेतली, मुक्ताईकडून तो बोध घेतला अनादी काळाचा. मग 1400 वर्ष माहीत नव्हतं, माहीत नव्हतं. आणि ज्यावेळेस कृपादृष्टी झाली मुक्ताईची, माझी मुक्ताई मुक्ताई. अरे 6 वर्षाचं लेकरू चांगदेव योगी यांना तिला मानले रे गुरु. ज्यावेळेस ही अनादी काळाची असलेली आशीर्वाद परंपरेचा चांगदेव महाराजांवर पडतो, त्यावेळेस चांगदेव महाराज सांगतात, ज्यावेळेस चिंतनातून उठतात आणि सांगतात, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो. 6 वर्षाच्या लेकराच्या पोटी 1400 वर्षाचा महात्मा येतो. कधी परमार्थाचं गुळ काढणार तुम्हाला आम्हाला काढायला पाहिजे की नको? म्हणून झालेली सेवा हनुमंतरायांच्या चरणी, दिगंबर बाबांच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये काय असतं आम्हाला नाही राहत देवान, आम्ही आमच्या भक्तीचा आनंद घेतो. आम्ही एकदा हा विषय जर निघाला ना, देवा ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहा ते सांभाळे, तो विश्वनियंता भगवान परमात्मा. तुमचा अंतरात्मा असलेला त्या भगवंताला जे लागतं तो आपुलिया बळे नाही बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. म्हणून बोलण्याच्या ओघामध्ये तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित अशी भक्ती, जरी बोल गंगावती स्वीकाराल की मायबाप चुकला असेल, माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. जे योग्य आहे ते आपल्या साधू संतांचं आहे, ते समजून घ्या. जीवनामध्ये काही पडेल नाही मायबाप,
तुम्ही किती करा, 4 पडे 6 पडे 18 गे मुखपाठ, एक आत्मज्ञान की खबर नाही जैसे बडबडे भाट. पाठ करून देवानुभवाला येत नाही, वाचून देवानुभवाला येत नाही, सांगून देवानुभवाला येत नाही, पाहून देवानुभवाला येत नाही. जोपर्यंत सद्गुरूची कृपा होत नाही तोपर्यंत देवच कळत नाही. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पवन सुता हनुमान की जय. दिगंबर महाराज की जय. मला मंडळात जाऊ नका.